किती काय काय लपवणार आहात? उठ. किती लपवा छपवी करणार आहात आणि किती दिवस करणार आहात? काय बोलतेस तू ग? मी जे बोलते ते घडत नाही, जे घडणार आहे ते मी बोलते. मी रुपाली म्हात्रे आहे. जे घडवायचंय तेच मी बोलते आणि मी जे बोलते ते घडवतेच. तुम्ही तिघी असून धडपडताय, पण हाती काहीच लागत नाहीये ना. तिघी म्हणजे कोण? इंद्राणी, नेत्रा आणि तुमच्या दोघींची ती लाडकी त्रिनयना देवी. मला साक्षात त्रिनयना देवी दिसली आधी. आईला त्रिनयना देवीने दर्शन दिलं होतं. आईची मदत घेता येईल या सगळ्यात. पण ठीक आहे, होतं असं कधी कधी. पण असतं एखाद्याचं नशीब. काही काही माणसं खूप कष्ट करतात, मेहनत करतात, पण हाती काहीच लागत नाही. तसं झालंय तुमचं. मी तर म्हणते, कशाला एवढे कष्ट करताय? सोडून द्या सगळं, कारण काहीच हाती लागणार नाहीये तुमच्या. कारण तुमच्या प्रत्येक हल्ल्यासाठी या रुपाली म्हात्रेकडे प्रतिहल्ला आहे. तुमच्या त्या त्रिनयना देवीपेक्षा ही रुपाली देवी खूप मोठी आहे. तुम्ही ना उद्यापासून काय करा, माझे पाय धुवा आणि ते पाणी प्या. तीर्थप्राशन करा, कारण आता तुमच्यावर तीच वेळ आणणार आहे मी. बोला, रुपाली देवीचा विजय असो. बोल. आई, मला जरा लॉन मध्ये येऊन भेटतेस का? एक महत्वाचं काम आहे. ठीक. मदतीचं काय आधी? नेत्रा मुलीसारखी आहे मला, आणि मुलांसाठी आई आपला जीव पणाला लावू शकते. मी काही करायला तयार आहे. तुम्ही सुखरूप राहणं माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आधी. पण आई, आता करायचं काय? हे बघ, करण्यासारख्या लाखो गोष्टी आहेत आधी, पण मुळात इंद्राणी मॅडमचा, नेत्राचा माझ्यावर विश्वास असायला हवा ना. तुला मी इतकं सांगितलं इंद्राणी मॅडम बद्दल. काय झालं पुढे? नेत्राने नाद सोडलाय का त्यांचा? नाही ना. आई, हे बघ, पेटी शोधणं, त्या पेटीत काय आहे ते माहिती करून घेणं, यासाठी इंद्राणी आत्यांची गरज आहे. इंद्राणी आत्या नसतील तर यातलं काहीच करू शकणार नाही आपण, आणि म्हणून नेत्रा त्यांच्या सोबत आहे. अरे पण आपलं भलं कशात हे कळायला हवं ना नेत्राला. ते सगळं होईल व्यवस्थित. तू मला सांग, आत्ता काय करायचं आपण? कदाचित पुढे जाऊन इंद्राणी आत्यांबरोबर काहीतरी स्ट्रेंज घडणार असेल, कारण आता आपण काळजी घेतोय त्यापेक्षा जास्त काळजी घेतात इंद्राणी आत्या नेत्राची. इंद्राणी मॅडम खुनी आहेत हे लक्षात ठेव कायम. दूध पिताना तोंड पोळलं ना की माणूस ताक सुद्धा फुंकून प्यायला लागतो. आई, मला सगळं मान्य आहे, पण आता आपल्या समोर जो प्रॉब्लेम आहे त्यावर आपण सोल्युशन शोधूयात ना. ती सर्पलिपी, तिचं काय करायचं? तो काय प्रकारे आपल्याला शोधायला लागेल. आई, तू प्लीज बघ ना काहीतरी. देवी आई भेटली होती ना तुला? हो, मी करते आधी. मी नक्कीच करेन. मी मागे हटणार नाही, खरंच सांगते तुला. विश्वास ठेव माझ्यावर.
आई थँक्यू, पण आई प्लीज तुला देवी आई भेटली ना तर तिच्याकडे प्रार्थना कर. तिला सांग की प्लीज आता थांबव हे सगळं. नको काळजी करूस. थँक्यू. चल मी जाऊन फ्रेश होता आलोच. माझं नास्तिक आदुबाळ आता कशावरही विश्वास ठेवायला लागलाय. काय अवस्था झालीये. त्रिनयना देवी काय, सर्पलिपी काय. नाही पण या सर्पलिपीमध्ये काय लिहिलंय ते सगळ्यात आधी मलाच कळायला. ते जेव्हा कळेल तेव्हा मग त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या त्या दोघींची आणि त्या त्रिनयनेची काय अवस्था करते ना ते कळेलच सगळ्यांना. नेत्रा, हे सर्पलिपी काय प्रकरण आहे? मला खरं खरं सांग. तू काही गोष्टी माझ्यापासून लपवतेस, हो ना? बाबा, तुम्ही रागावू नका. नाही, मी रागवत नाहीये. म्हणजे तू माझ्यापासून काही गोष्टी लपवल्यास म्हणून मी खरंच रागवत नाहीये. पण आत्ताची अद्वैतची अवस्था बघून मला ताण आलाय का? तुम्ही मला काही सांगत नसलात, माझ्याशी बोलत नसलात तरी मला ही गोष्ट जाणवते की तुम्ही खूप मोठ्या संकटात आहात. मला फक्त एवढंच कन्फर्म करायचंय की या सगळ्या अडचणीत मी तुमची काही मदत करू शकतो का? नेत्रा, काय झालंय? अद्वैत असं का वागतोय? त्याची अवस्था बघवत नाही का मला? आज तो ऑफिसमध्येही डिस्टर्ब होता. तू मला काही सांगणार आहेस की नाही? बाबा, ग्रंथामुळे आम्हाला पंचपेटिकांबद्दल कळलं. त्या पेट्या, ते श्लोक, ह्या सगळ्याची उकल करताना बऱ्याच विचित्र गोष्टी समोर आल्या. म्हणजे? विरोचक. विरोचक? ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्रेतायुगात विरोचक नावाच्या अदमीराजाची सत्ता होती. जेव्हा त्याचा अदमीपणा सीमा गाठू लागला आणि सत्तेसाठी त्याने स्वतःचा मुलगा, जो एक विष्णू भक्त होता, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्रिनयना देवी आईने त्याचा नायनाट केला, अशी आख्यायिका आहे. पण त्याचा इथे आत्ता काय संबंध आहे? बाबा, कलियुगात विरोचकाचा पुन्हा जन्म झालाय आणि कलियुगातल्या या विरोचकाचा वध करण्याची जबाबदारी देवी आईने माझ्यावर सोपवली आहे. त्यासाठीच माझा जन्म झालाय. पहिल्या 2 पेट्या शोधायला मी आणि इंद्राणी आत्या गेलो होतो. तिसरी पेटी शोधताना अद्वैत साहेब सुद्धा आमच्या सोबत आले. बाबा, तिसरी पेटी विरोचकाची आहे आणि ती अद्वैत साहेबांच्या रक्ताने उघडली गेली. याचा अर्थ अद्वैत साहेब कलियुगातले विरोचक आहेत. आणि त्यांच्या वधाची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि बाबा, त्यात मला एक संकेत आला होता, ज्यात मला असं दिसलं की
त्यात मला असं दिसलं की एक नाग अद्वैत साहेबांना दंश करणार आहे. बाबा मला खरंच कळत नाहीये मी काय करू. एकीकडे मला आलेला हा संकेत, दुसरीकडे अद्वैत साहेबांच्या वधाची जबाबदारी माझ्यावर आहे. मित्र कसं शक्य आहे? हे नाही होऊ शकत. अगं त्याचा मृत्यू टळावा, तो सुरक्षित राहावा म्हणून तू या घरात आलीस ना ग. तू त्याचा जीव कसा काय घेऊ शकशील? नेत्र प्लीज प्लीज माझ्या अद्वैतला काही होऊ दे नको. बाबा बाबा काय करताय तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना माझं अद्वैत साहेबांवर किती प्रेम आहे. त्यांना काही झालं तर मीच जगू शकणार नाही. त्यांना काही करण्याचा विचार तरी करेन का मी? बाबा हे सगळं असं असलं ना तरी माझं मन मला सांगतंय की यामागे नक्की काहीतरी वेगळा अर्थ असणार जो आम्हाला कळत नाहीये. आम्हाला तिसऱ्या पेटीचं पान सापडलं ना त्यावर सर्पलिपीत काहीतरी लिहिलंय असं अद्वैत साहेबच आम्हाला म्हणाले आणि ते आम्हाला वाचता येत नाहीये. आणि म्हणून आम्ही सर्पलिपी काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतोय. बाबा त्या श्लोकामध्ये काय लिहिलं हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. मी मी माझ्या ओळखीत कोणी सर्पलिपी वाचणारा जाणणारा आहे का? मी प्रयत्न करून बघतो. बरं बाबा मला जावं लागेल. मी अद्वैत साहेबांना असं एकटं नाही सोडू शकत. प्लीज माझ्या अद्वैतला काय करू नको. बाबा असं नका करू. आपण काहीतरी मार्ग काढूया सगळ्यातून. मला साक्षात त्रिनयना देवी दिसली आधी. नेत्राच्या जीवावर संकट आहे. साहेब आता पुढचे काही दिवस तुम्ही एकटेच या खोलीत बसत जाऊ नका. तुम्हाला भूक लागली असेल ना? आपण असं करूया, आपण जेवून घेऊ आणि मग खाली इंद्राणी आत्यांच्या खोलीतच झोपायला जाऊ. इंद्राणी आत्या इथे झोपतील आपल्या खोलीत. संकेतात दिसलेली घटना घडू द्यायची नाहीये ना, म्हणून चाललंय सगळं. मी हे सगळं सामान इंद्राणी आत्यांच्या खोलीत ठेवून येते. तुम्ही फक्त बेडवर पडू नका. नेत्रा हे सगळं किती दिवस करणार आहोत आपण आणि किती वेळ पाळत बसायच्या या सगळ्या गोष्टी? दुसरा काही पर्याय आहे का आपल्याकडे? नाही ना. करावं लागेल. मी आलेच. नेत्रा मी तुला नेहमी म्हणतो की माझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवत नको जाऊस, पण मीच एक गोष्ट लपवली आहे तुझ्यापासून. कोणती गोष्ट? नेत्रा पेटी आणण्याच्या वेळी मी इंद्राणी आत्यांवर चिडलो आणि तुमच्या सोबत आलो. मी असं का केलं माहितीये का? आईला त्रिनयना देवीने दर्शन दिलं होतं.
नेत्रा, मला माहिती आहे हे सगळं खरंच खूप शॉकिंग आहे. मी सुद्धा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मलाही असाच धक्का बसला होता. पण नेत्रा, देवी आईने आईला असं सांगितलंय की इंद्राणी हत्यांपासून तुझ्या जीवाला धोका आहे. पण नेत्रा, म्हणून मी तुमच्या बरोबर आलो. मला नव्हतं जाऊ द्यायचं तुला इंद्राणी हत्यांसोबत कुठेही. आणि मग आपल्याला ही पेटी सापडली. नेत्रा, हे सगळं विश्वास ठेवण्याच्या पलीकडचं आहे. पण आई असं खोटं नाही बोलणार नेत्रा. आणि म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्यात आपण आईला इन्व्हॉल्व करूयात. आता आपण मदत घेऊयात आईची. नेत्रा, हे बघ, हे सगळं खरंच खूप विचित्र आहे. पण नेत्रा, मला आता असं वाटू लागलंय की आई सुद्धा या सगळ्याचा एक भाग आहे. म्हणूनच देवीने दर्शन दिलं ना आईला. आणि मला खात्री आहे नेत्रा, या सगळ्यातून आईच काहीतरी मार्ग काढेल. असं म्हणाली ती. ही रुपाली ना कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि हा अद्वैत तरी कसा या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतोय? आत्या, तुम्हाला माहिती आहे ना, अद्वैत साहेबांसाठी रुपाली बाईसाहेब या जगातली सगळ्यात महत्वाची आणि चांगली व्यक्ती आहे. आणि त्या सुद्धा त्यांच्यासमोर तसाच वागतात, मातृत्वाची देवी असल्यासारख्या. नेहमी नेहमी असं होतं, रुपाली बाईसाहेब काहीतरी गोड गोड बोलून अद्वैत साहेबांना फसवतात. पण तुला तरी कळतंय ना की ती काय करते ते? मला सगळं माहिती आहे. पण मी अद्वैत साहेबांना कसं समजवू? त्यांची मनस्थिती आता तशी नाही आहे आत्या. त्यांना आता काहीही करून या संकटावर मात करायची आहे. आणि रुपाली बाईसाहेब म्हणाले असणार त्यांना की त्या मदत करू शकतात, म्हणून अद्वैत साहेबांनी सुद्धा विश्वास ठेवला. त्या पेटीत जे काही आहे ते जर तिच्या हाताला लागलं ना, नेत्रा, खूप मोठा अनर्थ होईल. ये आई. नेत्राने सगळं सांगितलं असेलच तुम्हाला. हो, मी सांगितलं त्यांना सगळं. पण साहेब, मी काय म्हणते, तुम्ही बोलताय ते सगळं मान्य आहे मला. बाईसाहेबांची तब्येत आधीच बरी नसते. त्यात त्यांना ह्या सगळ्याचा त्रास होऊ शकतो ना. मला असं वाटतंय की रुपाली बाईसाहेबांना उलट ह्या सगळ्यापासून आपण लांबच ठेवलं पाहिजे. बरोबर आहे नेत्राचं. नेत्रा, अगं, तुम्हाला दोघांना किती त्रास होतोय. चेहरे बघा तुमचे. आणि तू मुलीसारखी आहेस मला. माझ्या मुलांना जर त्रास होत असेल तर त्याचा त्रास मला जास्त होणार आहे. खरंच मला खरंच कळत नाहीये. म्हणजे खरं तर तुम्हाला दोघींना त्रिनयना देवीचं वरदान आहे. तुम्ही इतकं करता देवी आईसाठी. पण तिने मला दर्शन दिलं आधी. खरंच मागच्या जन्मीची पुण्याई असेल माझी, म्हणून देवी आईने दर्शन दिलं मला. आधी काय देवी आईचं रूप आहे, ते तेज. डोळे दिपले माझे खरंच. खरंच आधी म्हणजे मला देवी आई दिसली, तिने दर्शन दिलं. आणि नुसतं दर्शनच नाही दिलं, ती बोलली माझ्याशी. मला खात्री आहे देवी आई माझं ऐकेल. मी आवाहन करेन देवी आईला की आता सगळं इथून पुढे सगळं चांगलं होऊ दे या घरात. मलाही असंच वाटतं. देवी आई ऐकेल आईच. आणि मी खरंच तुला सांगितलं नाही आजपर्यंत.
पण ज्या दिवशी त्रिनयना देवी आपल्या घरात आली आहे, ज्या दिवशी तिचा फोटो देव्हाऱ्यात आलाय ना, त्या दिवसापासून दैवी अनुभव येत आहेत मला. मला स्वप्नात त्रिनयना देवी दिसते आधी, आणि त्या दिवशी तर प्रत्यक्षात तिने दर्शन दिलं मला, माझ्याशी बोलली. खरंच आधी देवी आई मी जे सांगेन ना ते खरंच ऐकेल, मदत करेल आपल्याला. आपण कामाला लागूया. तू काय म्हणालास, त्या पेटीमध्ये एक पान आहे आणि त्या पानावर सर्पलिपीमध्ये काहीतरी लिहिलंय. ते पान दे मला.